अमरावती सायकलिंग असोसिएशन, दिशा संस्था तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जानेवारी 2025 रोजी अमरावतीमध्ये द्वितीय भव्य विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। ही स्पर्धा दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता होत आहे। यामध्ये 12 वर्षाखालील मुले-मुली, 15 वर्षाखालील मुले-मुली, 18 वर्षाखालील मुले-मुली, 21 वर्षाखालील मुले-मुली व खुले वयोगट पुरुष-महिला असे 5 वेगवेगळे गट ठेवण्यात आले आहे। यामध्ये अंदाजे 400 ते 500 मुले-मुली सहभाग घेण्याचा अंदाज आहे। ही स्पर्धा सेलिब्रेशन लॉन, जुना बायपास, MIDC रोड येथून आरंभ होऊन गौरी इन एक्सप्रेस हायवे, रहाटगाव हा मार्ग राहणार आहे। या स्पर्धेसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे। या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी स्पर्धकांना हेल्मेट बंधनकारक राहील, तसेच प्रथमोपचार सेवा तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू सुद्धा उपलब्ध राहणार आहे। स्पर्धेकरिता प्रायोजक म्हणून बाहेती ब्रदर्स, सरोदे ऑप्टिकल्स, गंगा प्लायवूड व रघुवीर मिठाई यांनी स्वीकारलेली आहे। सर्व वयोगटातील विजयी स्पर्धकाला आकर्षक रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल। स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकाला आकर्षक फिनिशर पदक देण्यात येईल। सर्व स्पर्धकांना ऑनलाईन फिनिशर सर्टिफिकेट देण्यात येईल। नोंदणीकरिता शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे। स्पर्धा ही अमरावतीमध्ये तिसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात होत आहे। तरी सर्व नागरिकांनी या सायकलिंग स्पर्धेकरिता सहभाग नोंदवावा अशी विनंती पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। नमस्कार, मी सागर धनोडकर, अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष द्वितीय भव्य विदर्भस्तरीय सायकल स्पर्धा ही आयोजित केलेली आहे। त्यानिमित्त आपल्या सगळ्यांसमोर मी या ठिकाणी उपस्थित आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सदस्य सन्माननीय डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी सर, सहसचिव प्राध्यापक लक्ष्मीकांत खंडागळे सर आणि कार्यकारिणी सदस्य सचिनजी पारेख या ठिकाणी उपस्थित आहोत। आम्ही मागील 3 वर्षापासून अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करत असतो। तसेच ही स्पर्धा जी आहे तृतीय स्पर्धा आहे, पण पहिली आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली आणि त्यानंतर आम्ही दुसरी विदर्भस्तरीय स्पर्धा आणि तृतीय आता ही पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा आम्ही विदर्भस्तरीय स्पर्धा घेत आहे। पहिल्या दोन्ही स्पर्धा ज्या आहेत त्या माननीय लक्ष्मीकांत सर यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झाल्या आणि यावर्षी एक नवीन लीडरशिप नेतृत्व तयार व्हावं त्यानिमित्ताने ही जबाबदारी सर्वांनी माझ्यावर सोपवली। आपल्या सगळ्यांना मी या बाईटच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आगामी 19 जानेवारीला या साहसी क्रीडा स्पर्धेतलं एक छोटंसं पाऊल अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे आयोजित केलेलं आहे। आपण 19 जानेवारीला 5 वयोगटामध्ये 12 वर्षाखालील मुले-मुली, 15 वर्षाखालील मुले-मुली, 18 वर्षाखालील मुले-मुली तसेच 21 वर्षाखालील मुले-मुली आणि खुला गट असे आपण या 5 गटामध्ये एकूण 10 असे पारितोषिक या ठिकाणी आपण ठेवलेले आहे। विविध जे सायकलपटू राहतील त्यांना आपण यामध्ये सहभागी करून घेत आहे। सेफ्टी मेजर्स यामध्ये मुख्यतः सगळ्या सायकलिस्ट स्पर्धकांना हेल्मेट हे अत्यंत बंधनकारक राहणार आहे। या ठिकाणी आम्ही सलूजा सेलिब्रेशन लॉन, जुना बायपास या ठिकाणी ही सकाळी 6 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आणि त्याच्यानंतर ही स्पर्धा जी आहे व्हाया कोंडेश्वर होत आपण एक्सप्रेस हायवे वरून गौरी इन पर्यंत त्याचा टप्प्याटप्प्याने त्याचा मार्ग राहणार आहे। त्याच्यामध्ये लूप राहतील, त्याचे निर्देश जे आहे स्पर्धकांना आम्ही ॲपच्या माध्यमातून आणि आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून तसेच आम्ही व्हॉट्सअप ग्रुप जो आम्ही स्पर्धकांचा तयार करू त्याच्या माध्यमातून आम्ही देऊ आणि 1 दिवस आधी यांना सायकल जमा करायची त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निर्देश तशा पद्धतीचे देऊया। या ठिकाणी आणखीन मला सांगावं असं वाटतं की या स्पर्धेमध्ये
मागील वर्षी भरपूर उत्स्फूर्त सहभाग तो संपूर्ण विदर्भातून आपल्याला मिळालेला आहे आणि यावर्षी सुद्धा प्रत्येक शाळेतून प्रत्येक अमरावतीकरांनी, प्रत्येक अमरावती जिल्ह्यातील आणि जिथपर्यंत हा आवाज या चांगल्या अमरावतीच्या मीडिया माध्यमातून तुमच्या लोकांपर्यंत पोहोचेल त्या सगळ्यांनी या विदर्भस्तरीय स्पर्धेला निश्चितच सहभागी होऊन खूप यशस्वी करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो. धन्यवाद. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.